गाव पातळीवर मनरेगातून रोजगार निर्मितीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी विविध योजनांचा मेळ व गावातील अंगणवाडी, शाळा, पाणलोट क्षेत्रे आदींचा विकास याद्वारे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी समृद्ध तर गाव समृद्ध ही योजना उपयुक्त ठरेल, तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न व व्यापक नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी शुक्रवारी दिले। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेण्याबाबत निर्देश दिले होते। मी समृद्ध तर गाव समृद्ध या उपक्रमाचा पथदर्शी प्रकल्पाचे जिल्ह्यात नियोजन व अंमलबजावणी होत आहे। त्या अनुषंगाने आज अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक झाली। जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त धनंजय गोगटे, श्याम मक्रमपुरे, उपजिल्हाधिकारी राम लंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे व प्रशांत थोरात यांच्यासह ग्रामविकास, शिक्षण, महिला व बालविकास, महसूल, मृद व जलसंधारण, रोहयो आदी विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। कोरोना संकट काळात रोजगार निर्मितीसाठी मनरेगातून अनेक विकास कामे प्रभावीपणे राबविण्यात आली। आता पारंपरिक कामे व रोजगार निर्मिती पुरताच हेतू न ठेवता त्याद्वारे ग्रामीण जीवनात समृद्धी आणण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा मेळ घालून त्यांच्या उत्पन्नात भर घालता येणे शक्य आहे। गावासाठी भौतिक सुविधांची निर्मितीही करता येणे शक्य आहे। त्यासाठी व्यापक नियोजन आवश्यक आहे। तसेच कामांचे नियोजन करताना ज्या गोष्टींचा शेतकरी बांधवांना फायदा होईल अशी कामे हाती घ्यावीत, असेही अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी यावेळी सांगितले। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।